नमस्कार मंडळी, प्रणितास विश्वामध्ये तुमचं स्वागत आहे। प्रभू श्री रामाचे अष्टभुज भक्त अजरामर महाबली श्री हनुमान यांची जयंती आली आहे। त्यामुळे आज आपण हनुमान जयंती निमित्त त्यांच्याबद्दल अशी माहिती पाहणार आहोत जी अगदी कमी लोकांना माहित आहे। तुम्हाला याबद्दल YouTube आणि इतर सोशल मीडियावर देखील फारशी माहिती मिळणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभू श्री हनुमानांचा जन्म कसा झाला, त्यामागची कथा, त्यांचं रामायणातील योगदान आणि रामायणाच्या समाप्तीनंतर त्यांचं काय झालं, हनुमान आजही पृथ्वीवर आहेत का, चला जाणून घेऊया। पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। ज्याप्रमाणे प्रभू श्री रामांचा जन्म ही काही साधी घटना नव्हती, त्याचप्रमाणे त्यांचे भक्त प्रभू हनुमान यांचा जन्म सुद्धा सामान्य घटना नव्हती, तर ती सुद्धा अनेक दैवी घटनांनी घडवलेली एक अद्वितीय लीला होती। त्यांच्या जन्मकथेला सुरुवात झाली होती स्वर्गातील एका सुंदर आणि तेजस्वी अप्सरेपासून। या अप्सरेचं नाव होतं अंजनी। एका शापामुळे अंजनी पृथ्वीवर जन्माला आली होती आणि ती आपल्या मुक्तीसाठी कठोर तपश्चर्या करत होती। तिच्या तपश्चर्याचं फळ म्हणजेच हनुमान म्हटले तरीही चालेल। तिच्या मनात एकच इच्छा होती, असा पुत्र मिळावा जो पराक्रमी, बुद्धिमान आणि प्रभूंचा महान भक्त असावा। अंजनीच्या तपश्चर्येसोबतच दुसरीकडे अयोध्येत राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करत होते। यज्ञामुळे अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पायस दिले। यज्ञातून तयार झालेले पायस 3 राण्यांमध्ये वाटलं गेलं, परंतु पायस फक्त दशरथाच्या राण्यांमध्ये वाटलं गेलं नाही, तर अंजनीच्या तपश्चर्यामुळे प्रसन्न झालेले देवांच्या आज्ञेने वायुदेवांनी त्यातील थोडा भाग अंजनीपर्यंत पोहोचवला। अंजनीने ते पायस ग्रहण केले। काही महिन्यांनी तिच्या पोटी जन्म झाला एका तेजस्वी बालकाचा, ज्याचे शरीर वानरासारखे पण चेहरा तेजस्वी सूर्यासारखा होता। वायुदेवांचे आशीर्वाद लाभलेला हा पुत्र म्हणजे हनुमान। बालपणीचे हनुमान अतिशय चंचल आणि साहसी होते। एकदा सूर्याला पाहून त्यांना वाटलं की ते एखादं फळ आहे। त्यांनी उडी मारून सूर्याला गिळायचा प्रयत्न केला। यामुळे इंद्रदेवांनी रागावून त्यांच्या हनुवटीवर वज्र फेकले, ज्याच्यामुळे त्यांची हनुवटी दुखावली। त्यामुळेच त्यांना हनुमान हे नाव पडलं। या घटनेमुळे वायुदेव संतापले। रागावून त्यांनी पृथ्वीवरून आपला वायू काढून घेतला। त्यामुळे शेवटी देवांनी हनुमानाला अजरामर होण्याचं बुद्धिमत्ता, शक्ती आणि परमभक्ती ही वरदान दिली। रामायण काळात हनुमानांनी अनेक पराक्रम केले। सीतेचा शोध लावला, लंकेला आग लावली, राम रावणाच्या युद्धात श्रीरामांना मोलाची साथ दिली। हे सर्व तर आपल्याला माहितच आहे। पण रामायण संपल्यानंतर हनुमानांचं आयुष्य तिथेच थांबलं नाही। ते तुम्हाला माहित आहे का, ते आजही या पृथ्वीवर चिरंजीव रूपात अस्तित्वात आहेत असं मानलं जातं। त्यांनी प्रभू रामांकडून तू अमर राहशील आणि जेव्हा जेव्हा रामकथा ऐकली जाईल तिथे तुझं नाव आधी घेतलं जाईल असा आशीर्वाद मिळवला होता। रामायणानंतर हनुमानांनी आपलं उर्वरित आयुष्य रामकथेचा प्रचार करण्यासाठी अर्पण केलं। ते अनेक ऋषीमुनी, भक्त आणि सामान्य जनतेला रामकथेचं महत्त्व सांगत फिरत असत। त्यांच्या स्मरणाने लोकांना आत्मिक शांती, भक्ती आणि ऊर्जा लाभायची। हनुमान हे फक्त वानर योद्धा नव्हते, तर ते योग, भक्ती आणि शौर्य यांचं एकत्रित रूप होते। त्यांना ब्रह्मचारी म्हणून ओळखलं जातं, कारण त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचार्याचं पालन केलं। हनुमान जयंती ही फक्त त्यांच्या जन्माचा उत्सव नाही, तर त्यांचा त्याग, भक्ती आणि सेवाभावाचा सन्मान करण्याचा दिवस आहे। या दिवशी हनुमान चालीसा, सुंदरकांड यांचं पठण करून त्यांच्या मूर्तीला सिंदूर अर्पण करून भक्त त्यांच्या चरणी नतमस्तक होतात। आजही भक्तांच्या हाकेला धावून येणारा, संकटांपासून बचावणारा आणि हृदयात राम नावाचं तेज देणारा देव म्हणजे श्री हनुमान। तुम्हीही हनुमानाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये बजरंगबली की जय नक्की लिहा। बाकी काय करायचं आहे तुम्हाला माहितच आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय श्रीराम, जय हनुमान।